मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहे चक्रवाढ व्याज. आपल्याकडे 4,000 रुपये आहेत. आपण ते 10% दराने 2 वर्ष होतो. जर सरळ व्याज आहे तर आपण काय करू, पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%, म्हणजे टोटल किती देऊ 20%. परंतु जे चक्रवाढ व्याज असते ते व्याजावर व्याज, म्हणजे पहिल्या वर्षी आपण 10% देऊ, दुसऱ्या वर्षी पण आपण 10% देऊ. पण हे पहिल्या वर्षी जे व्याज आहे 10%, याच्यावर आपल्याला परत 10% व्याज येईल. 10% ते 10% एक शून्य कमी म्हणजे किती 1%. तर चक्रवाढ व्याज किती पर्सेंट द्यावं लागेल आपल्याला, 21%. जर साधारण व्याज असतं तर 20%, जर चक्रवाढ व्याज झालं तर 21%. आता बघा, याचे 10% म्हणजे किती येईल 400 रुपये. पुढच्या वर्षी परत 10%, हे पहिलं वर्ष आहे, हे दुसरं वर्ष. 10% म्हणजे 400 रुपये, म्हणजे टोटल आपल्याला किती रुपये द्यावं लागेल व्याज, 800 रुपये व्याज द्यावं लागेल. तसंच कंपाऊंड इंटरेस्टमध्ये किंवा चक्रवाढ व्याजात पहिल्या वर्षी आपल्याला 10% व्याज द्यावं लागेल. 10% म्हणजे 400 रुपये, आणि त्याच्या पुढच्या वर्षी परत 10% म्हणजे 400 रुपये. परंतु या व्याजावर जसं आपण व्याज दिलं होतं तसं आपल्याला याच्यावर 400 रुपयाचे 10%, म्हणजेच किती 40 रुपये व्याज द्यावं लागेल. तर आपलं टोटल व्याज किती द्यावं लागेल आपल्याला, 840 रुपये. ₹4,000 10% दराने 3 वर्षासाठी. पहिल्या वर्षी आपण 10% देऊ, साधारण व्याज देऊ. परत 10% देऊ दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी परत 10%, म्हणजे टोटल आपण किती देऊ 30%. पण चक्रवाढ व्याजमध्ये पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी पण 10%, तिसऱ्या वर्षी 10%. या 10%वर आपल्याला व्याज द्यावं लागेल. त्याला आपण सर्कल करत आहे. 10%चा व्याज किती 1%. या 10%ला आपण स्क्वेअर करतो. याचं व्याज किती 10%चं 10%, 1%, त्याला स्क्वेअर केला. आता बघा, हे जे 1% आहे याच्यावर आपल्याला परत एक वेळ व्याज द्यावं लागेल. या 10%वर तिसऱ्या वर्षी आपल्याला परत व्याज द्यावं लागेल, किती 1%, आणि लास्टली त्या 1%वर परत व्याज द्यावं लागेल, किती 0.1%. म्हणजे आपलं किती 33.1% टोटल व्याज. सिंपल इंटरेस्टमध्ये किती येईल आता आपलं 30%, आणि कंपाऊंड इंटरेस्टमध्ये म्हणजे चक्रवाढ व्याजमध्ये किती आहे 33.1%. तर हे झाली आपली ट्री मेथड. कोणती, ट्री मेथड. या ट्री मेथडवरून आपण काढलेला आहे गोल्डन रेशो. गोल्डन इथं बघा, जेव्हा 2 वर्षात होतं तर आपण 10% व्याज पहिल्या 2 वर्षी दिलं, नंतर एक वेळ त्या 10%चं व्याज दिलं, म्हणजे 2, 1. आता 3 वर्षाचं व्याज आहे तर आपण काय केलं, आधी 3 वेळ 10% व्याज दिलं, नंतर या 10%वर 3 वेळ व्याज दिलं, 1, 2, 3, आणि लास्टली या 1%वर परत एक वेळ व्याज दिलं, म्हणजे 3, 3, 1. हे झालं आपला 2 वर्ष आणि 3 वर्षाचा गोल्डन रेशो. आता आपण शिकू 4 वर्षाचा आणि 5 वर्षाचा रेशो. त्याआधी हे तुम्ही नोट करून घ्या, नंतर आपण पुढे शिकू. याआधी आपण शिकलेलं आहे
2 वर्षाचा गोल्डन रेशो किती येते 2:1. 3 वर्षाचा किती येते 3:3:1. 4 वर्षाचा किती येते 4:6:4:1. आणि 5 वर्षाचा येतो 5:10:10:5 आणि 1. ठीक आहे, हे कॉपी करून घ्या. आता आपण क्वेश्चन करू, त्यामध्ये आपल्याला आणखी चांगलं नाही क्लिअर होणार की आपल्याला याचा वापर कसा करायचा. आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे. जसे 10% दराने 2 वर्षाचे 5,000 रुपयावर मिळणारे चक्रवाढ व्याज किती. पहिला वर्ष, दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी आपल्याला 10% व्याज भेटेल, दुसऱ्या वर्षी आपल्याला परत 10% व्याज भेटेल, नंतर या व्याजावर व्याज भेटेल आपल्याला 10%. 10%चे 10% म्हणजे किती 1%. टोटल व्याज किती भेटेल आपल्याला 21. फर्स्ट 5,000चे 10% म्हणजेच किती 500 रुपये. दुसऱ्या वर्षी परत 5,000चे 10% म्हणजे 500 रुपये आणि या 500 रुपयावर 10%. तर आता हे 10% 5,000 रुपयाचे नसून या 500 रुपयाचे. ठीक आहे, म्हणजे किती 50. आपला आन्सर किती 1,000. 500 अधिक 500 अधिक 50. 500 अधिक 500 1000. 1000 अधिक 50 1,050. ठीक आहे, इथं आपण व्याज किती पर्सेंट द्यावं लागेल ते काढलं. किती पर्सेंट व्याज द्यावं लागेल 21%. ते आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं नाही आहे. आपल्याला विचारलं आहे चक्रवाढ व्याज किती. तर चक्रवाढ व्याज किती आपल्याला 1,050. जर हे कॉपी करा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. नंतर आता आपण पुढचं शिकू. ठीक आहे, तुम्ही हे कॉपी केलेलं असेल. आता आपण याच्यात गोल्डन रेशो. ठीक आहे, 2 वर्षाचं व्याज विचारलेलं आहे आपल्याला, म्हणून 2 वर्षाचा गोल्डन रेशो आपला काय असते 2:1. 2 गुणेला किती टक्के दर आहे 10 म्हणजे 10% अधिक 1. या 10%च्या आता किती काढावं लागतील आपल्याला 10% म्हणजेच किती 1%. 10 गुणेला 2 म्हणजे किती 20% अधिक 1 गुणेला 1 म्हणजे किती 1%. म्हणजे टोटल किती आलं 21% आपल्याला चक्रवाढ व्याज द्यावं लागेल. 100% बरोबर आपल्याला मुद्दल दिलेले किती 5,000 रुपये. तर 21% बरोबर आपला आन्सर किती 1,050. तर अशा प्रकारे याच क्वेश्चनमध्ये आपण गोल्डन रेशो पण यूज केला आणि ट्री पण यूज केली. आणि गोल्डन रेशो हा ट्रीवरूनच आपण डिराईव्ह करतो. हे कॉपी करू शकता तुम्ही. बोर्डवर क्वेश्चन दिलेला आहे. जसे 10% दराने 3 वर्षाची 8,000 रुपयाचे चक्रवाढ व्याज काढा. आता आपण परत इथं गोल्डन रेशो यूज करू. 3 वर्ष दिलेलं आहे म्हणून 3 वर्षाचा गोल्डन रेशो असते 3:3:1. 10% दर आहे म्हणजे 8,000 रुपयाचे 10%. 3 गुणेला 8,000चे 10% म्हणजे 800 रुपये. हे 800 कुठून आले कारण आपण काय केलं 8,000चे 10%. प्लस या रेशोमध्ये कोणतं साईन आहे प्लस. हा 3 रेशोमधला गुणेला याच्या आता किती घ्यावं लागतील आपल्याला परत 10%. 800चे 10% म्हणजे किती 80. परत 1 हा काय आहे रेशो. याचे 80चे 10% म्हणजे किती मल्टिप्लाइड बाय 8. 3 गुणेला 800 म्हणजे किती 2,400 अधिक 3 8 24 अधिक 8 1 8. इथं 4 2 4 6
तर आपलं उत्तर किती येणार आहे? 2648 रुपये. काय आहे आपलं चक्रवाढ व्याज? 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज 10% दराने किती येईल? 2648. बोर्डवर क्वेश्चन आहे आपल्याजवळ. दशादशी 10% दराने 1.5 वर्षाचे 2600 रुपयाचे चक्रवाढ व्याज काढा. बघा, पहिल्या वर्षी 2600 रुपयाचे 10% दराने 260 रुपये भेटतील आपल्याला. दुसऱ्या वर्षी 2600 चे 10% 260 आणि याचे 10%. कारण चक्रवाढ व्याज आहे तर व्याजावर व्याज द्यावं लागेल, म्हणजे या 260 रुपयावर आपल्याला 10% व्याज द्यावं लागेल. तर किती येईल ते? 26 रुपये. पहिलं वर्ष तर पूर्ण आहे तर 260 रुपये आपण व्याज देऊ. दुसरं वर्ष पूर्ण आहे का? नाही. दुसरं वर्ष किती आहे? हाफ. तर याचं पण व्याज जे भेटणार आहे ते आपल्याला टाइमच्या प्रपोर्शन मध्ये भेटेल. तर व्याज पण आपलं काय होईल? हाफ. 260 अधिक 26 किती? 286. हे पूर्ण वर्षाचं व्याज आहे. अर्ध वर्षाचं व्याज काढण्यासाठी आपण 2 ने डिवाइड करू. बे एक बे, बे चौक 8, बे त्रिक 6. हे झालं आपलं आता दुसरं वर्ष जे अर्ध होतं ते व्याज. म्हणजे किती आहे ते? 143. आपल्याला विचारलं 1.5 वर्षाचं व्याज. हे झालं पहिल्या वर्षाचं व्याज आणि हे दुसरं वर्ष म्हणजे हाफ होतं. ठीक आहे. टोटल किती? 3, 6 4 10 आता 1 430. तर मग आपल्याला 1.5 वर्षाचं 2600 रुपयाचं किती व्याज द्यावं लागेल? 403 रुपये. कॉपी करून घ्या क्वेश्चन. दशादशी 10% दराने 1 वर्षाचे 4000 रुपयाचे 6 माही चक्रवाढ व्याज. आता का क्वेश्चन का म्हणत आहे? प्रत्येक 6 महिन्याला व्याज आणि एका वर्षाचं व्याज काढायचं आपल्याला. तर एका वर्षात 2 वेळ 6 महिने येतील. पहिले 6 महिने आणि दुसरे 6 महिने. आणि दर जो दिलेला आहे दशादशी म्हणजे एका वर्षाचा दर दिलेला आहे, पण व्याज तर आपण 6 महिन्यांनी देत आहे. म्हणजे एका वर्षात 2 वेळ व्याज द्यावं लागेल. पहिल्या 6 महिन्यात 5%, दुसऱ्या 6 महिन्यात 5%. ठीक. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? व्याजावर व्याज. हे काय आपले पहिले 6 महिने की दुसरे 6 महिने. ठीक आहे. 4000 रुपयाचे आपल्याला किती टक्के द्यावं लागतील? 5%. 4000 चे 10% म्हणजे 400 आणि 5% म्हणजे किती? 400 चे हाफ म्हणजे किती? 200. परत दुसऱ्या 6 महिन्यात 5% व्याज 200 रुपये. आता याच्यावर आपल्याला 5% व्याज द्यावं लागेल. 2×5 = 10. तर किती रुपये? 10 रुपये. तर टोटल व्याज किती झालं आपलं? 410. 200 अधिक 200 400, 400 अधिक 10 210, 410. तर टोटल व्याज किती झालं आपलं? 410. म्हणजेच एका वर्षात आपल्याला 2 वेळ व्याज द्यावं लागलं. म्हणून आपण किती वर्ष घेतले? 2 वर्ष. पहिले 6 महिने आणि दुसरे 6 महिने. आणि व्याजाचा दर आपला वार्षिक होता 10%. तर दर 6 महिन्याला आपल्याला व्याजाचं व्याज देणं होतं. तर दर काय होईल? हाफ. तर म्हणून आपला दर काय झाला? हाफ. 10%च्या हाफ. म्हणजे किती झाला? 5%. म्हणून आपलं टोटल व्याज किती येईल? 410 रुपये. ₹50,000 रुपयावर पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% व तिसऱ्या वर्षी 30% व्याज घेतल्यास रास काढा. आता तिन्ही वर्षाचं जे व्याज घेण्याचा दर आहे तो काय? वेगळा वेगळा आहे. पहिल्या वर्षी आहे 10%, दुसऱ्या वर्षी आहे 20% आणि तिसऱ्या वर्षी आहे 30%. मुद्दल किती आपली? 50,000. तर आता या क्वेश्चन मध्ये आपण काय लावू? सक्सेसिव्ह केस. 50,000 रुपयाचं 10% म्हणजे काय होईल? 10%चं फ्रॅक्शन किती? ते 1/10.
म्हणजे रक्कम किती वरून 10 वरून 1 वाढेल म्हणजे किती होईल 10 वरून 11 होईल. म्हणून आपण इथे किती मल्टिप्लाय करू 11/10. हे कधी झालं आपलं फर्स्ट इयर. सेकंड दुसऱ्या वर्षी काय 20%. 20% किती असते 1/5 म्हणजे मुद्दल किती आहे 5, व्याज किती आहे 1. तर आपली रक्कम किती होईल व्याज किती होईल 6/5. तिसऱ्या वर्षी 30%. फ्रॅक्शन किती येते 3/10. मुद्दल किती आहे 10 तर रास किती 13. पण आपण किती मल्टिप्लाय करू 10 वरती किती आहे न्यूमरेटर 13. बघा 1 2 या 2 शून्याने हे 2 शून्य घटले 5 1 5. आता आपल्याजवळ काय राहिलं 100 गुणिला 11 गुणिला 6 गुणिला 13. 11 1 11 2 शून्य गुणिला 6 गुणिला 13. 11 66 गुणिला 13. 13 गुणिला 0 0 13 78 48 7. 13 गुणिला 6 78 78 आणि 7 85. ठीक आहे आपली रास. म्हणजे याच्यात आपलं मुद्दल पण आलं अधिक आपलं व्याज पण आलं. क्वेश्चन मध्ये आपल्याला रास विचारली होती तर रास किती येणार 85,800 रुपये. आणि जर आपल्याला त्यांना व्याज विचारलं असतं तर आपण काय केलं असतं रास मधून मुद्दल वजा केली. मुद्दल किती होती आपली 50,000. तर आपला आन्सर किती आला असतं 35,800. हे काय येईल आपलं व्याज. क्वेश्चन मध्ये आपल्याला रास विचारले म्हणून आपला आन्सर किती येईल 85,800. जर व्याज विचारलं असतं तर आपलं उत्तर किती आलं असतं 35,800 रुपये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.